सर्वात प्रथम तर क्षमा मागते. ग्रामसभेसारखा महत्त्वाचा प्रसंग चालू असताना, महत्त्वाचे समस्यांवर उपाय शोधत असताना मला सत्कार होतोय. एक 5 मिनिटं घेते. माझी राज्यसेवा 2024 मधनं नायब तहसीलदार पुरवठा या पदावर नेमणूक झालेली आहे. आणि एकच विनंती करायची आहे मला इथे जमलेल्या सर्व पालकांना, मोठ्या आईस्थानी असलेल्या सर्व महिलांना, की स्वतःच्या मुलांना, स्पेशली मुलींना शिकण्याची संधी द्या. त्या जर फक्त मान्य आहे की प्रत्येक मुलीचं लग्न करणं हे पालकांचं एक कर्तव्य असतं, पण सासरी जाऊन हुंडा घेऊन मारहाणचे प्रकार होतात. त्यापेक्षा आपल्या मुलींना शिकवणं, पायावर उभं करणं हे सुद्धा एक कर्तव्य आहे, ना की फक्त लग्न करून देणं. आणि स्वतःच्या पायावर जेव्हा उभी राहील ती फक्त स्वतःच नाही तर एक कुटुंब चालवण्याचं महत्त्वाचं कार्य ती एक महिला करत असते. त्याच्यामुळे एकच विनंती आहे, मुलींना शिकू द्या. आणि फक्त शिकवून नाही, म्हणजे कुठलंही ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणं नाही, तर नोकरी करण्याची संधी द्या तिला, एवढीच विनंती आहे. आणि पुन्हा एकदा ग्रामसभेमध्ये 5 मिनिटं घेतल्याबद्दल क्षमा असावी. धन्यवाद.